महाविकास आघाडी सरकारचे काम सुरळीत सुरू असताना गद्दारी करून हे चांगले सरकार पाडण्यात आलं। महायुतीने 2.5 वर्षे काहीच केले नाही। जनाधार कमी होत चालल्याचे पाहून निवडणुकीच्या तोंडावर यांचे बहिणीसाठीचे प्रेम उफाळून आले आहे। राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेट भाऊ हे 3 भाऊ आहेत। यांच्यात भाऊबंदकी आहे, पण तरी ते एकत्र फिरतायत। आपण तिघे भाऊ मिळून महाराष्ट्र खाऊ असेच त्यांचे वर्तन आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्यापूर इथे बोलताना केली। दर्यापूर इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गजानन लवटे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते। आज जे यांचं चाललेले आहेत सगळे भाऊ, सगळे म्हणजे काय 3 भाऊ, मग एक देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ। मग यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झालेली आहे, पण एका बाबतीत त्यांचं एकमत आहे, आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ। महाराष्ट्र गिळतायत, महाराष्ट्र खातायत, ओरबाडतायत। आता भले यांना महिलांसाठी प्रेम आलं असेल, बहीण म्हणून प्रेम आलं असेल, आनंदाची गोष्ट आहे, पण महिलांच्या सुरक्षेचं काय? जे रोज महिलांवरती अत्याचार होण्याच्या घटना घडतायत। एक काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये इथे जे काही घडलं, ती माता करायचं काय? तिने चिमुरड्या मुलीवरती शाळेमध्ये अत्याचार होतो, मग सुरक्षा आहे कुठे? शाळेमध्ये जर का छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होणार असेल आणि तिच्या आईची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर कोणी दखल घ्यायला तयार नसेल, तर काय चाटायची तुमची ती 1500 रुपयाची मदत? काय करायचं त्या मदतीचं? आणि म्हणून मी परवाच्या सभेत बोललो की या 3 भावांनी जर का तोंड दाखवण्यासारखं त्यांचं असेल तर त्या माऊलीला जाऊन सांगा, भेटा तिला, जिच्या मुलीवरती अत्याचार झाले ना, तिला जाऊन भेटा आणि सांगा की मी आहे तुझा भाऊ, हे घे 1500। मी पहिलं पायताण काढून तोंड तुमची अशी फोडून काढेल की माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्हाला काय लाच देतोयस? सुरक्षा नाही, काही नाही, पण अचानकपणाने मी तुझा भाऊ, हे की तुला मी ओवाळणी देतो। हे असं नाटक, असं थोतांड हे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी केलेलं नव्हतं। सभेला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते। उद्धव ठाकरे म्हणाले, देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेट भाऊंनी महिलांसाठी योजना जाहीर केली, पण महिलांच्या सुरक्षेचे काय? बदलापूरमध्ये एका चिमुकल्या मुलीवर शाळेत अत्याचार होतात, तिच्या आईची तक्रारही नोंदवून घेतली जात नसेल तर 1500 रुपयांची मदत चाटायची का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या 3 भावांनी पीडित मुलीच्या आईची भेट घेऊन त्यांना 1500 रुपयांची मदत देऊन पाहावी। पाय ताणल्याने तोंड फुटल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली।